जमातीचा अंतर्भाव त्या ठिकाणी झालेला त्याच्यामध्ये या जमातीचा कुठल्याही प्रकारचा नामोल्लेख त्या ठिकाणी नाही। असं असताना सुद्धा अनेक वेळा त्यांनी तशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। सरकारने यांची मागणी लक्षात घेऊन तसं केंद्राकडे त्यांनी तसा प्रस्तावसुद्धा पाठवलेला अनेक वेळा पाठवलेला होता। केंद्राने सरसकट ते प्रस्ताव त्यांचा फेटाळला आणि वापस पाठवलेला। असं असताना सुद्धा कालच्या 2 सप्टेंबर रोजी जरांगे पाटलांच्या मराठा बांधवांच्या मागणीसाठी जो काही हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन कुणबी सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये जे शासन निर्णय जो काही झाला त्याच्या आधारावर आम्हाला सुद्धा आदिवासी केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन हे मोर्चे आंदोलन करतात। ही संविधानिकदृष्ट्या चुकीची आहे। हे आदिवासींच्या मूळ हक्कावर त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यासाठी ही परिस्थिती आहे आणि म्हणून आमच्या आदिवासी लोकांमध्ये भयभीतपणा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यांना भीती वाटायला लागली की पुन्हा आपल्यामध्ये ह्या लोकांची घुसखोरी होते काय। त्या संदर्भामध्ये सरकारला या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये बहुसंख्येने हा समाज आहे तिथल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींचं एकच पत्र त्यांनी टाईप केलेलं पत्र आहे। ते पत्र राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारला त्या ठिकाणी दिले की आम्हाला 1920 प्रमाणे त्या ठिकाणी आदिवासीमध्ये समाविष्ट करा आणि म्हणून आपल्यामार्फत मला सरकारला विनंती करायचं आहे। मागच्या 12 सप्टेंबर रोजी मी माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिलं आहे। कुठल्या आधारावर ही लोक आदिवासीमध्ये होऊ शकत नाहीत। केव्हा केव्हा मागणी केली तेव्हा राज्य सरकारने पाठवलेले प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळलेला आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये अनपूर केलेलं आहे आणि ज्या राज्याचा जे उल्लेख करतात त्या राज्यामध्ये त्या ठिकाणचा असणारा निर्णय आणि तिथली भौगोलिक परिस्थितीच्या अनुसार त्या ठिकाणचा जर निर्णय झाला असला तरीसुद्धा घटनात्मक जे काय अधिकार आहेत जे काय आरक्षण आहे याच्यामध्ये कुणाला त्या ठिकाणी लोकूर समितीने सांगितल्या माजी न्यायमूर्ती लोकूर समितीने सांगितलेल्या निकषाच्या आधारावर किंवा संविधानाने मानववंशशास्त्रज्ञाच्या माध्यमातून जे काही परिशिष्ट तयार केलेलं आहे त्या निकषामध्ये बसत नाहीत तोपर्यंत त्यांना कुठं या ठिकाणी घेता येणं असं स्पष्ट असताना सुद्धा जाणीवपूर्वक हे मागणी करतात आणि म्हणून त्यांना आमचा विरोध आहे।